तर मुंबईतल्या या मुसळधार पावसाचा मोनोरेलला देखील मोठा फटका बसलेला आहे। मोनोरेल आता थांबवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी शिडी लावून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय। या घडीची एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मोनोरेल एकाच ठिकाणी उभी आहे। गेल्या 20 मिनिटांपासून भक्ती पार्क इथं ही मोनोरेल उभी आहे। आता प्रवाशांना शिडी लावून अक्षरशः खाली उतरवलं जातंय। मोनोरेल मधले प्रवासी मात्र आता कमालीचे संतप्त झालेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून त्या ठिकाणी मोनोरेल थांबलेली होती, त्यांना आता शिडी लावून अक्षरशः या प्रवाशांना खाली उतरवलं जातं। मोनोरेल गेल्या अर्ध्या तासापासून एकाच ठिकाणी उभी आहे। आज लोकल सेवा ठप्प झालेली आहे, लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। ते दुसरीकडे रस्त्यावरनं प्रवास करायचा असेल तर वाहतूक कोंडी आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांनी मोनोरेलचा पर्याय अवलंबण्याचा विचार केला। मात्र मोनोरेल देखील आता अक्षरशः ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या मुसळधार पावसाचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय, त्यामुळे मोनोरेल मधल्या या प्रवाशांना शिडी लावून खाली उतरवावं लागतंय। गेल्या 20 मिनिटांपासून भक्ती पार्क इथं ही मोनोरेल उभी आहे। यामधील आता प्रवासी संतप्त झालेले आहेत, त्या आक्रमक झालेले आहेत। मुंबईमधील सर्व लोकल सेवा असतील त्या ठप्प झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांनी आज मोनोरेलचा पर्याय अवलंबला। मात्र त्या देखील आता ठप्प झाल्यामुळे नेमकं घरी कसं पोहोचायचं असा गंभीर प्रश्न मुंबईकरांच्या समोर उभा ठाकलेला आहे। सकाळपासून मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता मुंबईसह मुंबई उपनगरात आणि त्याचा मोठा फटका आता संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। गेल्या 20 मिनिटांपासून भक्ती पार्क इथं ही मोनोरेल थांबलेली आहे, अडकलेली आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय खचाखच गर्दीनं मुंबईकरांनी भरलेली ही मोनोरेल आहे। गेल्या 20 मिनिटांपासून या ठिकाणी ही मोनोरेल उभी होती, आता अक्षरशः शिडी लावून या मधल्या प्रवाशांना खाली उतरवलं जातंय, त्यांना मोनोरेल मधनं बाहेर काढलं जातंय। त्यामुळे मुंबईच्या आता वाहतुकीचा हा गंभीर प्रश्न समोर उपस्थित झालेला आहे। दुसरीकडे लोकल वाहतूक ठप्प झालेली आहे। रस्त्यावरनं प्रवास करायचा असेल तर खासगी वाहन चालक अव्वाचे सव्वा दर आकारतायत। वाहतूक कोंडीचा देखील मोठा फटका सामान्यांना बसतोय, त्यामुळे कुठेतरी आज अनेक प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय अवलंबला, मात्र त्याचा देखील मोठा फटका त्यांना सहन करावा लागतोय। प्रचंड गर्दी झालेली आहे आणि त्या ठिकाणी गेल्या 20 मिनिटांपासून भक्ती पार्क इथं ही मोनोरेल थांबून आहे। अक्षरशः आता शिडी लावून यामधल्या प्रवाशांना उतरवलं जातंय, त्यांना बाहेर काढलं जातंय। गेल्या 30 मिनिटांपासून जवळपास अर्धा तास झाले हे प्रवासी खोळंबलेले आहेत। आज सकाळपासून ऑफिसला जायला निघालेला मुंबईकर अद्यापही घरी पोहोचू शकलेला नाहीये, कारण आपल्या वाहतूक व्यवस्थेचे पूर्णतः 3:13 वाजलेले आहेत। लोकल प्रशासनाकडनं रेल्वे प्रशासनाकडनं अद्याप कुठलंच अपडेट मिळत नाहीये, त्यामुळे आता घरी पोहोचायचं कसं असा गंभीर आणि मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन डब्बू सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। नितीन, मुसळधार पावसाचा आता मोनोरेलला देखील फटका बसलेला आपण पाहतोय। आधीच लोकल वाहतूक विस्कळीत झालेली होती, आता मोनोरेल देखील खोळंबली आहे। इकडे आता फार ओरडाओरडा सुरू झालेला आहे लोकांचा। लोक खूप घाबरले, ऑल्दो रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। काही लोकांना डब्या वाईज खाली उतरवण्यात येत आहे, पण आतली लोक खूप घाबरून आरडाओरडी करतायत आणि आमच्यापर्यंत अजून रेस्क्यू वाले आलेले नाही आहेत, पण फार संथ गतीने रेस्क्यूचं काम चाललेलं आहे। पण लोकांना इकडे आता इमर्जन्सी लाईट जी आहे मोनोची ती पण डिम होत चाललेली आहे आणि सफोकेशन भयंकर वाढलेलं आहे, त्यामुळे लोक खूप पॅनिक अवस्थेत आहेत। नितीन, जवळपास किती वेळ झाला साधारणतः अशा पद्धतीने लोक प्रवासी त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि रेल्वेकडनं मोनो रेल्वे प्रशासनाकडनं काही अपडेट आलेत का? 40 मिनिटाच्या वर झालेले आहेत आणि जर तुम्हाला माहिती असेल मोनो पूर्णतः बंदिस्त असल्यामुळे इकडे हवेची सुद्धा पर्याय व्यवस्था नाहीये, लाईट कमी होत चालले आणि कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा किंवा आतमध्ये स्पीकरची व्यवस्था किंवा अनाउन्समेंट झालेली नाहीये, त्यामुळे लोकांमध्ये फारच भीती निर्माण झालेली आहे। नितीन, त्या ठिकाणी शिडी लावून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय का? नेमकं काय घडतंय? कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? जी आम्हाला दिसतंय त्यानुसार आता शिडी लावून काही प्रवाशांना पुढच्या डब्यातनं थोडं उतरवण्याचं काम अगदी संथ गतीने चाललेलं आहे आणि अजून 10% पण लोक अजून रेस्क्यू झालेली नसावेत आणि पूर्ण मोनो खचाखच भरलेले असल्यामुळे त्या सगळ्यांना रेस्क्यू करणं हे खूप वेळेचं काम असणार आहे। नितीन, लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे कुठेतरी आज मोनो मधनं जाण्याचा निर्णय अनेक प्रवाशांनी, अनेक मुंबईकरांनी घेतलेला होता, मात्र ती देखील आता खचाखच भरलेली आहे।
होय, पूर्णतः भरून वाहत आले. लोकांना हलण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. काही लोकांना अगदी चक्कर आल्यासारखं होतंय, काही जण अगदी म्हणजे डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालंय त्यांना, आणि फारच अवस्था वाईट आहे आतमध्ये. सरकारच्या वतीनं काही मोनोरेलच्या वतीनं काही सांगण्यात आलंय का? कोणी प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवण्यात आलाय? नाही, कोणी सुद्धा इथे आलेलं नाहीये. काही माहिती नाही, कुठल्याही प्रकारची सूचना नाही, कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट नाही केलेली गेली. नितीन, तुमच्या सोबत जे प्रवासी असतील त्या ठिकाणी जे प्रवासी उभे आहेत त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, ते अत्यंत संतप्त आहेत आणि त्यांना लवकरात लवकर इथून रेस्क्यू व्हायचं आहे, आणि त्यांनी म्हटलंय की हा अक्षरशः आमच्या जीवाशी खेळ चाललाय. नितीन, श्वास घ्यायला देखील त्या ठिकाणी त्रास होतोय, कारण खचाखच भरलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय. होय होय, अगदी अगदी पूर्ण हलायला सुद्धा जागा नाहीये, आणि अजिबात हेल्प नाही येते. अशा प्रकारे तुम्ही ऐकू शकता, लोक ओरडतात. पोलीस यंत्रणा, फायर ब्रिगेडला फोन केले जाते सतत. लोक खूप घाबरलेली आहेत. निश्चितच लोक घाबरलेले आहेत. अत्यंत आक्रमक आणि संतप्त भावना आहेत. तीव्र प्रतिक्रिया देखील समोर येतात, कारण गेल्या अर्धा तासापेक्षा आता जास्त वेळ होतोय. प्रवासी अशा पद्धतीने अडकून पडलेले आहेत, खोळंबलेले आहेत, त्यामुळे कुठलीही मदत त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाहीये. आता शिडी लावून त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जाते, त्यांना बाहेर काढलं जातंय. मात्र या घडीची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुसळधार पावसाचा मोनोरेलला देखील मोठा फटका बसलेला आहे. गेल्या अर्धा तासापासून मोनोरेल एकाच ठिकाणी उभी आहे. अडकलेल्या लोकांची आता सुटका केली जाते. शिडी लावून त्या लोकांना आता बाहेर काढलं जात आहे. मात्र गर्दी जास्त आहे, त्यामुळं श्वास घ्यायला देखील अनेकांना त्रास होतोय. त्यामुळं आता लवकरात लवकर त्यांना सुखरूप बाहेर काढणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे, अत्यंत गरजेचं झालेलं आहे. मुसळधार पावसाचा मोनोरेलला देखील मोठा फटका बसत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. आम्ही अर्धा तास झाला या मोनोरेल मध्ये अडकलेलो आहोत. कसलीच हेल्प आम्हाला मिळत नाहीये. प्लीज मदत करा आम्हाला. सफोकेशनने इथे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. इथे प्रेग्नेंट बायका पण बसलेल्या आहेत, हँडिकॅप सुद्धा आहेत, म्हातारे आहेत, त्यांनाही खूप त्रास होतोय. प्लीज हेल्प करा. आम्ही इथेच अडकलेलो आहोत. तर महिलांच्या देखील ह्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आम्हाला मदत पोहोचवा. अनेक महिला यामध्ये अडकलेल्या आहेत, अबाल वृद्ध देखील आहेत, अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो, काही वृद्ध लोकांना चक्कर देखील येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना सुखरूप बाहेर काढणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. मात्र अद्यापही कुठलीच अपडेट त्यांना मिळत नाहीये. त्यामुळं लोक देखील अशा पद्धतीनं भीतीच्या वातावरणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.